नमस्कार. आज भेटतोय आपण आपलाच कट्टा आहे आपल्या चॅनल वरती. आज थोडस आपल्या इतिहासामध्ये जाऊया, थोडस डोकावून बघूया की ते जीवन आणि हे जीवन याच्यामध्ये काय फरक आहे. आज महाभारतामध्ये जाऊयात. महाभारतामध्ये जिथे युद्ध चालू आहे त्या कुरुक्षेत्रावर जाऊयात आणि भेटूयात अभिमन्यूला. एक 16 वर्षाचा मुलगा, म्हणजे आजचा 16 वर्षाचा मुलगा आणि त्या काळातला 16 वर्षाचा मुलगा अभिमन्यू. या दोघांची आज जर आपण कम्पेअर करायची म्हटली ना, कम्पेअर तर कोणत्या गोष्टीची नाही करू शकत, पण खरं सांगायचं ना तर आज आपली 16 वर्षामध्ये असलेली मुलं आणि त्यावेळी असलेला अभिमन्यू, या दोघांच्या वैचारिकतेमध्ये कोणता भेद आहे हे आपण जाणून घेऊयात. त्याआधी अभिमन्यू कोण होता हे बघूयात. अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्रा यांचा मुलगा. युद्धाचा 13वा दिवस असतो आणि युद्धभूमीवर सगळा प्रेतांचा, जनावरांचा खच पडलाय, सगळीकडे दुर्गंधी पसरली आणि सगळ्या म्हणजे पूर्ण त्या छावणीमध्ये असं तणावाचं वातावरण आहे की म्हणजे जी युधिष्ठिराची छावणी होती तिथं खूप असं म्हणजे वातावरण विक्षिप्त होतं की आता पुढं कोण जाणार, चक्रव्यूह कोण भेदणार, हा सगळ्यांसमोरचा प्रश्न होता. त्यावेळी एक 16 वर्षाचा मुलगा आत्मविश्वासाने चालत येतो. तो असतो अर्जुन आणि सुभद्रा यांचा मुलगा अभिमन्यू. आणि तो आत्मविश्वासाने म्हणतो आपल्या काकांना की मी भेदेन. म्हणजे आता मी भेदेन हे ऐकले ऐकले युधिष्ठिर त्याच्याकडे बघतात आणि आश्चर्याने म्हणतात की तू लहान आहेस अजून, म्हणजे ही चक्रव्यूह खूप मोठी संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये काही होऊ शकतं, जीवही जाऊ शकतो, तू लहान आहेस. त्यावेळी अभिमन्यू सांगतो की हरकत नाही माझा जीव गेला तर, पण मला चक्रव्यूह भेदण्याची कला माहितीये, मी ती आईच्या गर्भात असताना शिकलोय. आणि अशा पद्धतीनं अभिमन्यूला शेवटी पाठवायला तयार होतात. त्यांची सगळी ते युद्धाची आखणी होते आणि ते सगळेजण पाठवायला तयार होतात. मग मला इथे एक प्रश्न पडतो की अभिमन्यूवर युधिष्ठिरानं विश्वास ठेवण्यासारखी नेमकी कोणती घटना असेल. तर अभिमन्यूला कधी याआधी लढताना पाहिलंय किंवा याआधी इतक्या मोठ्या कामगिरी करताना पाहिलेत असा विषय नव्हता, तर तो केवळ अभिमन्यूचा आत्मविश्वास होता. ज्यानं युधिष्ठिराला सांगितलं की मी जाईन, म्हणजे इतक्या संकट काळामध्ये असा एकही योद्धा नव्हता की जो त्या चक्रव्यूहामध्ये जायला तयार झाला. केवळ अभिमन्यू तयार झाला तिथं जायला. आणि आणि अभिमन्यूनं हेही लक्षात आपण घेतलं पाहिजे की याआधी शल्य, कर्ण, दुशासन यांना सुद्धा युद्धामध्ये अभिमन्यूनं हरवलं होतं, पण तरी सुद्धा युधिष्ठिर कुठंतरी कचरत होता. पण जेव्हा त्यानं सांगितलं की म्हणजे मी जातो, त्यावेळेस तो तयार झाले. मग त्याच्यानंतर असं झालं की श्रीकृष्णाचा भाचा होता म्हणून त्याला ही संधी मिळाली का, किंवा श्रीकृष्णाकडून त्यानं ही कला शिकली होती म्हणून त्याला ही संधी मिळाली का, तर तसा विषय नाही. एक 16 वर्षाचा मुलगा इतक्या सगळ्या युद्धांमध्ये येतो आणि आत्मविश्वासाने सांगतो की मला करायचंय, तेव्हा कुठंतरी असं वाटतं आतून की ही गोष्ट कुठंतरी माणसाला टच होऊन जाते की बाकी काही का असेना पण हा करून जाईल. आणि आपण सगळेजण जाणतो की अभिमन्यूने त्या पद्धतीचं शौर्य रणांगणावर केलं आणि त्याचं शौर्य बघून म्हणजे त्या योद्ध्यांना सुद्धा थरकाप वाटला. म्हणजे मला तर असं वाटतं कधी कधी की मृत्यूलाही असं वाटलं असेल की बाबा मी कुठेतरी लपून बसावं, की मी याला स्पर्शही नाही करू शकत. इतका दैदिप्यमान, इतकं म्हणजे काय म्हणतात उज्ज्वल मृत्यू जो आहे तो अभिमन्यूने रणांगणावर मिळवला म्हणून मी मिळवला म्हणेन, कारण ती गोष्टच तशी आहे. म्हणजे आज हा विषय निवडण्याचा विषयच हा आहे की लोकांकडं म्हणजे आपल्या मुलांकडं खरं सांगायला गेलं तर की नेमके आदर्श कोणाचे आहेत, आपल्या मुलांसमोर कोण आदर्श आहेत, हे आपल्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण ही तरुण पिढी असेल किंवा जेनझी असेल, आज अवतीभोवतीच्या देशांमध्ये काय चाललंय हे पाहतोच आपण. त्या मानानं आपण भारतीय खूप 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 म्हणजे काय म्हणतात त्याला, नशीबवान आहोत किंवा आपल्या मातीला, आपल्या संस्कृतीला असा वारसा लाभलेला आहे की आपण खूप उत्तम म्हणजे वातावरणात वाढत आहोत, खूप चांगल्या संस्कारांमध्ये वाढत आहोत की आपल्याला कळतं की काय निवडायचं किंवा कोण चांगलं कोण वाईट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. आज एमपीएससी युपीएससी करणाऱ्या बऱ्याच मुलांशी भेट होते किंवा त्यांच्यामध्ये वावरताना हे लक्षात येतं की म्हणजे आयुष्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे. मला तर कधी कधी वाटतं आपण आपल्या जीवनाच्या रंगमंचावरच ना अभिमन्यू सारखे, म्हणजे सगळीकडे असं करिअर, फॅमिली, रिलेशनशिप, हे त्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला असं म्हणजे शत्रूसारख्या घेरून आहेत की नेमकं आयुष्यात काय करायचं काय नाही करायचं हे असं सतत वाटत राहतं. पण या सगळ्यामध्ये आपला आत्मविश्वास, म्हणजे जी गोष्ट अभिमन्यूने केली की मी जाईन रणांगणावर, हे जे त्याचं वाक्य होतं, ज्यानं त्याला एक वीर योद्धा ही पदवी अनंत काळासाठी दिली, तसंच आपल्यासाठी की भविष्याचा परिणाम काय होईल किंवा कोण काय म्हणेल किंवा मी परीक्षा दिली तर मी पास होईन की नाही होईन, याच्यापेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की आपण तो एक प्रयत्न करणं, स्वतःला ती एक संधी देणं, आणि जरी आपण त्या कुवतीचे नसेल तरी त्या कुवतीचे होण्याचा प्रयत्न करणं.
ती प्रयत्न करणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि हेच अभिमन्यूकडून शिकण्यासारखं, म्हणजे इतिहासाकडून माणूस काय शिकतो, तर माणूस इतिहासाकडून त्याचे जीवन वैशिष्ट्य किंवा बाबा तो कसा जगला, त्याच्या काळी बाकीचं काय कसं, याच्यापेक्षा ती माणसं कोणत्या मानसिकतेमधून गेली, कोणत्या ताणतणावातून गेली आणि त्या ताणतणावाला त्यांनी कसं डील केलं, ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची असते. आणि मला वाटतं अभिमन्यूकडून आपण हे शिकलं पाहिजे. तर आज सर तुम्हा सगळ्यांशी सुद्धा हीच गोष्ट मला सांगावीशी वाटते, की जीवनात प्रत्येक ठिकाणी खूप अडचणी येणार आहेत, खूप 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 अडथळे येणार आहेत. म्हणजे आपल्याला नको असलेली परिस्थिती दर वेळेला आपल्या समोर उभी राहणार आहे, पण आपल्याला तिच्यासमोर ठामपणे उभं राहायचंय. कारण संकटापासून आपण जितकं पळ काढू ना, ते तितक्या वेगानं आपल्या पाठीमागे धावेल. पण ज्या वेळेस आपण थांबू आणि त्याच्याकडं चेहरा करून आपला उभा राहू ना, त्यावेळेस नक्कीच ते संकट 2 मिनिटासाठी का होईना थांबेल आणि विचार करेल की याने टर्न मारलेला आहे, आणि त्यावेळेस आपलं आयुष्य 360 डिग्री मध्ये चेंज होणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये कळवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये.